तर आज असं झालं की आम्हाला चर्चवरनं यायला खूप उशीर झाला आणि सगळ्यांना भूक लागल्या होत्या. घरात फ्रीजमध्ये भाजी पण नव्हती. मग पटकन मी कुकरला डाळ लावली तुरीची शिजायला टोमॅटो घालून आणि डाळच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. तुपामध्ये तेल घातलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि हिंग याची फोडणी करून घेतली. थोडीशी हळद त्यावर घालून घेतली आणि पटकन डाळीला फोडणी देऊन घेतली. डाळ कुकरमधली टोपात ओतली आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा त्या डाळीमध्ये घालून घेतलं मी. आता हे डाळीला आपल्याला छान उकळी यायला थोडंसं मीठ घालते मी यात. अर्धा चमचा मीठ घातलं. डाळ आपली उकळी आली. आता याला आपण साईडच्या गॅसवर ठेवूया आणि या गॅसवर मी एक कढई ठेवून घेते. त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलं, जिरे घालून घेतले थोडे. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा लसूण, कढीपत्ता घालून घेतला आणि छान फ्राय करून घेतलं. कांदा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला, तो पण तेलामध्ये फ्राय केलं. टोमॅटो पण मिक्सरला बारीक करून घेतलं, ते पण फ्राय केलं. आणि सर्व वस्तू फ्राय केल्यानंतर जे माझ्याकडे पावडर मसाले होते ते सर्व पावडर मसाले मी यामध्ये घातले आणि सर्व छान परतून घेतलं आहे. एकदम सगळं परतून घेतल्यानंतर यात मी मीठ पण घातले थोडंसं. मिठाचा व्हिडिओ बहुतेक स्किप झाला होता आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि छान परतून घेतलं. आता आपली टोमॅटोची भाजी पण रेडी झालेली आहे. मी कुकरला भात पण लावून घेतला होता. बघू शकताय तुम्ही भाजी किती छान झाली टोमॅटोची. काही पण अगोदर तयारी न करताही झटपट जेवण बनले. आता मी यामध्ये बघा टोमॅटोची चटणी आणि चपाती बनवलेली, चपाती आणि डाळ आणि थोडंसं यावर मी भात घालून घेतला आणि थोडंसं लोणचं. तर ही माझी साधी सिंपल जेवणाची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील ही थाळी घरी नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.